कधी-कधी असं पण होतं, की पार्टनर असतात. हो, नुसतं त्यांनी इन्शुरन्सबद्दलही विचारलं, हो. तर किंवा सांगितलं, की "मी गेल्यानंतर तुला काय मिळणार?" किंवा हं. काय, तर दुसरा पार्टनर लगेच "नाही, नाही, 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 या विषयावर प्लीज बोलू नका." म्हणजे ते इमोशनल एक फीलिंग होऊन जाते. बरोबर. पण हा विषयच असा आहे, की चर्चा करायलाच पाहत नाही. पण हो. याची गरज आहे. अगदी गरज आहे. हं. आणि तुमचं काँग्रॅच्युलेशन्स की तुम्ही हा विषय पॉडकास्टसाठी घेतलात. कारण हिंमत लागतेच आणि माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी हा अगदीच पॉडकास्ट बघावा, ऐकावा. कारण आहेच हा महत्त्वाचा विषय. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जे पण आपण जन्माला आलोत, हं, हं. सगळ्यांच्या आयुष्यात जर काही कॉमन असेल, तर ते हेच आहे की आपण सगळे वी आर ऑल गोइंग टू डाय. येस. आपण कधीतरी मरणार आहोत. त्यामुळे एक्झॅक्टली. मृत्यू इज द ओन्ली कॉन्स्टंट आपल्या सगळ्यांसाठी. आणि त्याच्याबद्दल चर्चाच नाही केली तर कसं काय? आणि मी त्यामुळे तेच म्हटलं, की हो, मृत्यू ही एक प्रोसेस आहे. हो. पण ही प्रोसेस सुखकर बनवायसाठी होय, एक आज होय, आपण चर्चा करणार आहे ते होय. म्हणजे लिव्हिंग विल. करेक्ट. तर सगळ्यात पहिले प्रश्न आहे, की लिव्हिंग विल म्हणजे काय? तर विल सगळ्यांना माहिती असतं. विल म्हणजे मृत्यूपत्र. म्हणजे एकदा माझा मृत्यू झाला, की माझी जी काही इस्टेट आहे, जे काही पैसे आहेत, बँक बॅलन्स तो डिस्ट्रिब्यूट कसा होणार लोकांमध्ये? ह्याचा अर्थ परिवारात हां आणि मृत्यूपत्र. हं. हां, परिवारात कोणाला काय. तर हे मृत्यूपत्र. पण लिव्हिंग विल म्हणजे जिवंतपणाचं इच्छापत्र किंवा जीवित इच्छापत्र. म्हणजे मी जिवंत असताना, पण अशा अवस्थेत मी जर गेले, की मी माझी इच्छा व्यक्त नाही करू शकत आहे. तर ती इच्छा माझी मी नोंदवून ठेवतीये, की हेल्थकेअर सिस्टमनी, समाजाने, माझ्या नातेवाईकांनी तेव्हा माझ्याशी कसं वागायला पाहिजे. जेव्हा माझी अशी अवस्था झाली आहे, की मी स्वतःचं मत व्यक्त करू शकत नाही आहे. माझ्या आजारपणामुळे असेल. स्मृतिभ्रंश जो एकदम हळूच येणारा आणि वाढत जाणारा आजार आहे, जो आपण आता भारतात खूप बघतोय. तर किंवा दुसरा कोणताही आजार होऊ शकतो, ज्याच्यामुळे मी माझं मत व्यक्त करू नाही शकत आहे त्यावेळेस. अचानक ब्रेन स्ट्रोक झाला खूप मोठा आणि अनकॉन्शियस स्टेटमध्ये मी आय-सी-यूमध्ये नेले गेली आहे आणि मग डॉक्टर्स बऱ्याच काही गोष्टी सांगायला लागलेत. माझं मत काय आहे त्या ट्रीटमेंट प्रोग्रामबद्दल? हे मग मी तेव्हा सांगू शकणार आहे का? नाही. म्हणून त्याला दुसरं काय नाव आहे, मेडिकल विल असं पण नाव आहे त्याला. पण आता इथे एक कन्फ्युजन म्हणजे कारण हो. आपण आपल्या ऑडियन्सला पण म्हणजे त्याला क्लिअर करूया जरा. हो, कारण एक असतं लिव्हिंग विल. हो, आता ही जी आपण ज्याच्यावर चर्चा हो. करतो आहे. एक विल ज्याला मृत्यूपत्र आणि एक इच्छा मृत्यू. हे सगळे परस्पर संबंध नाही आहेत ना? सगळे वेगवेगळे आहेत. हो, इच्छा मृत्यू हा तर म्हणजे वेगळा पॉडकास्टचा विषय आहे हं, हं, हं. किंवा आपल्याला नाही मी जमलं तर याच्यासाठी आपण त्याच्यात विचारते घेऊ. आहे हो, विचारते आहे, की हो. कारण कन्फ्युजन होऊ शकतं हो, लोकांना. बिलकुल, कारण बिलकुल. त्याच्यावरती पिक्चर वगैरे पण हो, हो, चित्रपट येऊन हो, गेलेले हो, आहेत. तर हो. याचं थोडं एक आपण घेऊ ना त्याच्याबद्दल पण चर्चा घेऊच ती हं, हं, आपण. हं. पण आता आपण लिव्हिंग विल म्हणजे हां, नाही मग नोंदवून माझं ठेवणं. म्हणायचं आहे, की या तिघांचं डिफरन्स सांगा डिफरन्स आणि आहेत. हो. आपण एक्झॅक्टली लिव्हिंग विलबद्दल बरोबर. बोलतोय. तर मृत्यूपत्र आपण बघितलं, विल. बरोबर. मग जीवित इच्छापत्र हे आपण बघितलं. तर इच्छापत्र आहे ते. सो इट्स अ डॉक्युमेंट वेअर यू आर नोटिंग डाउन. जे एक ते दस्तऐवज आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही नोंद करून ठेवताय, की तुमच्या त्यावेळेच्या इच्छा काय असतील. तर त्यालाच ॲडव्हान्स मेडिकल केअर डिरेक्टिव्हज असं सुद्धा म्हणतात. म्हणजे आगाऊ वैद्यकीय निर्देश. ॲडव्हान्स बुकिंग करतो की नाही आपण तिकिटाचं, तसं आपण ॲडव्हान्समध्ये नोंदवून ठेवतोय. बरं. ॲडव्हान्समध्ये का नोंदवायचं? कारण जेव्हा मला स्मृतिभ्रंश होईल, तेव्हा मी कसं काय एक्सप्रेस करू शकणार आहे? तेव्हा माझं मन ठिकाणावर असेल, तेव्हाच मी ते नोंदवू शकते. त्याआधी हे कोणी नोंदवायचं? तर हे आपणच नोंदवायचं आहे. तर माझी इच्छापत्र माझं जे इच्छापत्र आहे, ते मीच करायचं आहे. माझी इच्छा आहे ना ती. त्यामुळे मीच ते इच्छापत्र तयार करायचं आहे. तर त्याला ॲडव्हान्स मेडिकल केअर डिरेक्टिव्हज असं म्हणतात, की आगाऊ वैद्यकीय निर्देश, ज्याला जीवित इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल असं म्हणतात. त्याची काही एज लिमिट आहे? अ, बऱ्याचशा देशांमध्ये अडल्ट तुम्ही झालात, की तुम्ही ते कंपल्सरीली बनवावं लागतं. कारण मृत्यू कोणाचाही कोणत्याही क्षणी होऊ शकतो. त्यामुळे एज लिमिट मुळीच नाहीये. वन्स यू आर एन अडल्ट यू कॅन मेक युअर लिव्हिंग विल. आमच्या लिव्हिंग विल क्लिनिकमध्ये द यंगेस्ट पर्सन हू हॅज मेड इट इज अ 30 इयर ओल्ड लेडी. 30 वर्षाच्या मुलीने तिचं जीवित इच्छापत्र बनवलेलं आहे. बरं. तिसरा मुद्दा जो तुम्ही मांडला, की इच्छामृत्यू. इच्छामृत्यू हे पूर्ण वेगळ्या पद्धतीचं डिस्कशन आहे आणि काही धर्मामध्ये त्याच्याबद्दल नोंद पण केलेली आहे. जसं हिंदू धर्मामध्ये समाधी घेणं आहे, हं. तो इच्छामृत्यू झाला किंवा जैन धर्मामध्ये संथरा आहे.
ते इच्छा मृत्यू आणि मग तुम्हाला ती खरोखर सेन्स ऑफ कंप्लीशन आहे, की मी ज्यासाठी आता जसं ज्ञानेश्वरांनी, माऊलींनी समाधी घेतली. त्यांना ते सेन्स ऑफ फीलिंग आलं कंप्लीशनचं, की मी पृथ्वीवर ज्यासाठी आलोय ते झालंय. तर म्हणून म्हटलं हा इच्छा-मृत्यू हा पूर्ण टॉपिकच वेगळा आहे आणि ते जीवित इच्छापत्राशी काहीच रिलेटेड, लिव्हिंग विलशी काहीच पण रिलेटेड नाहीये. आपल्याला ते दर्शकांना हो, समजून बिलकुल, बिलकुल. सांगायचंय म्हणून म्हणूनच आपण ते हे म्हणूनच करतोय. तेच. म्हणून आपण त्याच्यावर टच करतोय आणि संथरा हे जैन धर्मामध्ये आहे. मग त्या धर्मामध्ये असेस केलं जातं, की तुम्ही डिप्रेशनमुळे नाही ना हा निर्णय घेताय. तुम्हाला कोणी घरचे फोर्स करतायत का? हे तर नाहीये ना. तर त्यांची पण एक स्ट्रक्चर्ड पद्धत आहे याच्यामधनं इव्हॅल्युएट करण्याची. तर आपण म्हणतोय, की जीवित इच्छापत्र, लिव्हिंग विल जे सगळेजण करू शकतात स्वतःसाठी वन्स दे आर एन अडल्ट आणि मग ते एक दस्तऐवज आहे. इट इज अ डॉक्युमेंट जिथे तुम्ही तुमची इच्छा मांडून ठेवताय, नोंदवून ठेवताय, की अशी जेव्हा वेळ येईल तेव्हा माझ्याशी समाजाने, माझ्या प्रियजनांनी आणि हॉस्पिटल्सनी माझ्याशी कसं वागलं पाहिजे. पण आता याची गरज आहे का? अगदीच गरज आहे. कारण एकतर मेडिकल इंटरव्हेन्शन्स इतके वाढलेले आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी हे करून पहा, ते करून पहा, अमुक प्रोसेस करा, अमुक ट्रान्सप्लांट करा, तमुक करा. हे वेगवेगळे ट्रीटमेंट ऑप्शन्स येतच असतात आणि येतच राहणार आहे कारण रिसर्च होतोय. पण माझा जो डायग्नोसिस आहे, त्याकरता हे हॉस्पिटल जे सांगतंय, की हे करा, ते खरंच फायद्याचं आहे की नाही? हे बघणं महत्त्वाचं आहे. मग तिथे पॅलिएटिव्ह मेडिसिन हे जे शास्त्र आहे, ते इथे कामी येतं, की दुःखशामक शास्त्र, की माझा आजार बरा होणाऱ्या आजारांपैकी आहे की नाही आहे आणि जर तो बरा होणाऱ्यातला नसेल, तर मला कम्फर्टेबल ठेवावं सिस्टमनी. दॅट इज पॅलिएटिव्ह केअर, की क्युअर नाही होणार आहे. पण मग माझे सिम्प्टम्स तुम्ही कंट्रोल करा आणि मला कम्फर्टेबल ठेवा. आणि या अ, विषयामध्येच एक्सटेन्शन म्हणून आपण लिव्हिंग विलचा विचार करू शकतो. ॲक्सिडेंट सडनली झाला आणि एखादा व्यक्ती ब्रेन डेड झाला. तो व्यक्ती 25 वर्षाचा पण असू शकतो. मग त्या 25 वर्षाच्या व्यक्तीची इच्छा काय असेल, की मग पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट नावाची गोष्ट आहे. ब्रेन डेथमध्ये तरी ऑर्गन डोनेशन होतं. पण पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे नातेवाईकांना वाटतं, "हां, नाही, नाही, डोळे उघडले बरं का. मला मला ह्याने ओळखलं बरं का. नाही, नाही, हो डॉक्टर हा खरंच त्या दिवशी बघत होता माझ्याकडे." आणि खरं त्या डोळे उघडण्याला किंवा इकडे-तिकडे बघण्याला अर्थ नसतो. म्हणजे अर्थपूर्ण कॉन्शियसनेस नसतो तो. म्हणून त्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हटलंय. म्हणजे आपण भाजीसारखे, व्हेजिटेबलसारखे असतो आपण, अशी ती गोष्ट आहे. तर पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये जर मी 25 वर्षाची आहे आणि माझं असं जर झालं, तर मला आवडेल का मग तसं जगायला? तर मृत्यू हा त्या क्षणीसुद्धा आपल्या जवळ येऊ शकतो 25व्या वर्षीसुद्धा. हेड इंजरीचा जो वयोगट आहे तो 15 इयर्स टू 25 टू 30 इयर्स आहे. कारण ॲक्सिडेंट्स आहेत, आजकाल हार्ट हो. अटॅक होतात आहेत. हो, ॲक्सिडेंट्सचं एज, रोड ॲक्सिडेंट्सचं एज. हं. यंग मुलं जी फार बेभान चालवतात, हेल्मेट्स घालतील, नाही घालतील माहीत नाही. तर दॅट इज द एज ऑफ रोड ॲक्सिडेंट्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर त्यामुळे जीवित इच्छापत्र म्हणून बऱ्याच देशांमध्ये अडल्ट तुम्ही झालात, की कंपल्सरी केलेलं आहे आणि हे कोणीही अडल्ट झाल्यावर करू शकतं. भारतामध्ये त्याला आली आहे मान्यता आणि आपण ते नोटराइज करू शकतो. अजून रजिस्टर करण्याची मान्यता त्याला नाहीये. मी माझं लिव्हिंग विल बनवलेलं आहे. ॲक्चुअली मी तुम्हाला हा प्रश्न विचारणार होते, की हां. तुम्ही तुमचं बनवलेलं आहे का? येस. आणि का? आता का तर तुम्ही हो, सांगितलंच. हो. कारण पण ही प्रोसेस कशी असते लिव्हिंग विल बनवायची? हां. तर लिव्हिंग विल बनवणं म्हणजे आता आम्ही लिव्हिंग विल क्लिनिक पुण्यात सुरू केलेलं आहे रत्ना मेमोरियल हॉस्पिटलला. आमचं ब्रेन अँड माइंड सेंटर आहे आणि निश ॲडव्होकसी फाउंडेशनमध्ये आम्ही ब्रेन अँड माइंड वेलनेसवर काम करतो. तर ह्या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन लिव्हिंग विल क्लिनिक आम्ही सुरू केलंय. तर आम्ही प्रोसेस ही फॉलो करतो, की एकतर आधी पब्लिक अवेअरनेसचे प्रोग्राम्स करायचे. हं. म्हणजे आता हा पॉडकास्ट काही लोकं ऐकतील, एकमेकाशी शेअर करतील, लाईक करतील, सांगतील, चर्चा करतील, की "अरे, लिव्हिंग विल नावाची एक गोष्ट असते बरं का, नवीन गोष्ट मला कळली." तर ह्याची जनजागृती, जाणीव जागृती होणं पहिला टप्पा आहे आणि त्यामुळे वन्स अगेन काँग्रॅच्युलेशन्स, की हा तुम्ही टॉपिक घेतला. ॲक्चुअली हा कन्सेप्टच कोणाला माहीत नाहीये. हो, म्हणजे हो, मी जेव्हा आता हा विचार केला, की जेव्हा मला ज्यांनी सांगितलं, की हो, आपल्याला हा करायचा आहे. हो. ॲक्चुअली माझ्यासाठी पण ते सरप्रायझिंग होतं, की हो, हो, बरोबर असं आहे. होऊ शकतं. एकदा हां. आधी विचार करावा लागला, की हो. अ, घ्यायचा का हा पॉडकास्ट? किती म्हणजे हे होईल? पण मग विचार आणि तुमच्याशी जेव्हा बोलणं झालं, त्याच्यामुळे हो. वाटलं, की ह्या प्रत्येकाने इव्हन मी हो. माझ्या आई पण सजेस्ट करेल, हो. की नाही ही केली प्रोसेस आहे पाहिजे. आणि ही केली पाहिजे. बरोबर आहे. माझ्याबरोबर माझ्या आईनी पण केली आहे.
ओके. आणि माझ्या बहिणीच्या सासू-सासऱ्यांनी पण केली आहे. त्यामुळे म्हणजे एन्करेज करतोय आणि हं, मग हं, हं. त्यांनी आपसात चर्चा करावी. तर सर्वात पहिलं आहे जाणीव जागृती, समाजाची जाणीव जागृती. हं. तर त्यामुळे आमचा एक गाण्याचा कार्यक्रम पण आहे या विषयावर, क्या बात की है! गाण्याच्या माध्यमातून लोकांनी मृत्यूबद्दल चर्चा करावी. हं. ऋषिकेश मुखर्जींनी 2 खूप सुंदर मूव्हीज बनवले. बरं. मिली आणि आनंद. हो. मिलीमध्ये तिला पर्निशियस एनिमिया असतो आणि आनंदमध्ये तर त्याला तो कोलोरेक्टल कॅन्सरच असतो, हं, हं, हं. राजेश खन्नाला. आणि त्याच्यावर त्याने मृत्यूला आपल्या लिव्हिंग रूममध्ये आणलं. टीव्हीवरती दाखवतात जेव्हा आनंद किंवा मिली. लिव्हिंग रूममध्ये बसून आपण बघतो त्या मृत्यू या विषयावरची चर्चा. अमिताभ बच्चनचे विचार आपण ऐकतो, की आणि मग मौत तो एक कविता है म्हणतो तो राजेश खन्ना. मेरा कविता से वादा है, मिलेगी मुझसे. त्यामुळे मृत्यू हा आहे ना अतिशय महत्त्वाचा आहे आणि तर मग पहिला टप्पा आहे जाणीव जागृती. लोकांना त्याच्याबद्दल समजावणं, वेगवेगळ्या पद्धतीने समजावणं. ह्याची एक सक्सेस स्टोरी आहे केरळाची. हं. केरळामध्ये त्यांनी सुरू केले अनेक वर्षापूर्वी. केरळामध्ये त्यांनी प्रोग्राम सुरू केले, की लेट्स टॉक अबाउट डेथ ओव्हर टी. म्हणजे खरी चाय पे चर्चा चाय पे त्यांनी चर्चा. सुरू केली होती. हां. आणि कशाबद्दल? मृत्यूबद्दल. आणि त्यांनी मग ह्या क्लब हाऊसमध्ये तिकडे, इकडे, तिकडे नुसते जाऊन प्रोग्राम्स घेतले आणि त्यांना असं वाटलं, की 25-30 छापू आपण लिव्हिंग विलच्या कॉप्या. आणि पहिल्याच प्रोग्रामला त्यांना त्याच्या रिप्रिंट्स काढाव्या लागल्या. "जा रे अजून कॉपी घेऊन ये." कारण लोकांना ॲक्चुअली ह्याच्याबद्दल कुतूहल असतं, पण तो सामाजिक टॅबू आहे ना, काळा ठिपका जो आहे, की हां, मृत्यूबद्दल कसं बोलायचं? काहीतरी अभद्र नको बोलू, ह्याच्यामुळे. पण आम्ही ॲज डॉक्टर्स मृत्यूला इतकं जवळून बघतो आणि त्या मृत्यू अचानक होऊन गेला तर प्रश्नच मिटला. पण तो जवळ आलाय, उंबरठ्यावर उभा आहे मृत्यू आणि तेव्हा होणाऱ्या भानगडी आणि पंचायती ज्या आम्ही बघतो ना, त्याच्यामुळे ॲज अ न्यूरोलॉजिस्ट नाहीतर मी तर पेशंट्सना बरं करणारी डॉक्टर आहे ना. बरोबर. मग मी मृत्यू कशाला सोपा करू त्यांचा? पण ही हळहळ, कळकळ का वाटली? कारण आम्ही ह्या स्टोऱ्या बघतो लोकांच्या. म्हणजे सुभाष घाई कसे आपल्या पिक्चरमध्ये थोडासा रोल करून जातात, तसं आम्ही प्रत्येक पेशंटच्या लाईफमध्ये येऊन जातो.